नमस्कार मंडळी. आम्ही आलोय सध्या आहे आमचं मसुऱ्याचं नियोजन. दादा कांदा कसा आहे तो? 1 किलो कांदा. लसूण आहे का? लसूण अर्धा किलो द्या. ओके. मिरच्या 10 रुपयाच्या द्या. लिंबू द्या. लिंबू कसा आहे? द्या 3. काय बरोबर आता जाऊन लागलीच खाणार आहे. हां ओके. कोथिंबीर द्या 10 रुपयाची. निसर्गरम्य वातावरण. मामा बरे हे. आता ह्या दुकानात सगळं साहित्य घेतलं. सगळं मिळून झालं 300 रुपये. आता बघूया किती जण खायची त्यात. काय होतंय की हॉटेलवरचं तर काय खातोय आज, पण स्वतःच्या हातातनं मसुरा करून खातो का नाही त्याला मजाच काहीतरी वेगळी असते. बघू तर आता कोणाकोणाच्या नशिबात मिळते. आज सुट्टी आहे त्यामुळे म्हणलं चला जाऊया. जयकर आहे. मसुऱ्या साहित्य आणले. भिजत घालू भैया. गे बसा की राहू का तुम्हाला काय सुचून झालंय का? भिजवची ती मसूर किती आणलास? मसुरा 1 किलो. अरे एवढा कशाला बबल्या? तिथे लिहिलाय सण. अरे मी तुला सांगितलं अर्धा किलो आण फक्त मसुरा. आता आणला मी. आता खा करून. एवढा नाही 2 वाट्या. 3 वाट्या टाकतो. उगाच कमी पडाय नको. आपण परत आम्ही 5 आणि यशा आला तर 6. यश यायला लागलाय आज येणार म्हणलं भैया. त्या दिवशी अर्धा किलो तेवढं सगळ्यात टाकलं होता. किती घालू मग? आपण 2 वाट्या टाकायचं. 2 वाट्या आणि वाटी. कुठली वाटी खरं मला काय देख माहिती. उठ की उठ. अजय कर भैया. पैसे कशाला पाठवलं? 1 किलो मसूर आहे हो भैया तो. तुला सांगितलं ती कर. मला लावलंय बघा गॅस घास आहे. ते कर रस. सवय झाली पाहिजे ना तुला आता. हो का? बोंबलाय जाई. लगीन झाले पण आज करायला लागलो. तुला तर करायला लागणार. आणि तुम्ही कराल नाही सांग का? मानतो काय तुला? पॉइंट टू बी नोटेड. पण कसं आहे माहिती आहे का? सवय पाहिजे. असली सवय तुम्ही सांगितलं. बाकी सवय तुझी. लगेच झाले मी घरात असतो. दोन भांडी करत. कधी धुतलेली शेगडी मी धुतलेली त्याच्यावर नाही ना भैया. बाद झालेली तुम्ही नको परत घालवणार आहे. ओके झाले. हॉटेल मधली किचन पण एवढी घाल नसते एवढी शेगडी घालणार भैया. झाली चल. वाईपर घाण सारतो. जयकर म्हणतो शिरा टाकून 3 दिवसात शिरा आहे. परवा दिवशीचा सकाळी खाल्ला गेलो हे खाल्ला की आता खराब होणार. एक मसुरा किती शिजवायला किती वाजता भिजाय टाकलाय? टायमिंग बघ. त्याला काय वाजले आता 12 सव्वा 12. 5-10 मिनिटं इकडे तिकडे 2 वाजता बरोबर करायला. आपल्याला लसूण सोलायला किती वेळ लागते बघ. म्हणून म्हणतोय लगेच करून घ्या. माझं झालं की तुझं बघ आता. विचारू काय तिला मसुरा करू का काय करू विचारू. तिला जरी सांगितलं मसुरा नको दुसरं तर ओके म्हणायचं तर मसुराच करायचा. मी येऊ काय सोलाय? की मग इस्लामपूरचे नवीन आचार्य. हो अजून 2 तास अवकाश आहे. लिंबू मिरच्या सगळं आणलंय बरं का. तू 1 किलो कशाला आणलास मसुरा बबले? अहो मला रविवारी केला पाहिजे पुढच्या. करा की मग काय प्रॉब्लेम आहे. तू येणार आहेस आज नाही तयार नाही. तुला आता कसं आहे का? तुला बोललो असता तर राहू दे. नाही बोलायचं आपला राहिला नाही रे. मग कोणाच झालोय झाला आता कोणाचा तरी. नाही तसं काय नाही. तसंच आहे. गोड गैरसमज आहे तुमचं. तसंच आहे. अजिबात नाही. जयकर अरे लसूण सोला आहे की
4-5 कुड्या भैया भरपूर आणि झाला. त्याला काय कळतं रे जयकर त्याने केलं तर त्यावेळी परवा दिवशी मला चव कळायला आता माझा खाऊन बघ. तुम्ही करणार आहे समोसा? मग मला वाटलं मी करणार आहे. बरं करा. लसूण पण करायचं, लसूण पण डबल द्यायला का ते तुम्हाला माहित. अशोक वरचा मग तुम्हाला येते तिनेच आचार्य लिस्ट पाठवल्या काय खरं काय? मग आज प्रमुख पाहुणं तुम्ही जायचा व्हिडिओत. आज क्या काय करायला लागलायस आता? बघ काय करायला लागलायस? काय जमतंय का नाही कुठं काय? नाही कोण मॅचच होईल. तू मॅच होईनास का तुला मॅच होईना? मलाच कोण मॅच गटात न बसणारा शब्द आहे आपण. आपण गटात नाही, आपण आयुष्यातच बसायचं बंद झालं. अजून काय करायचंय काय? सगळं आता ती कसं भिजवून झाल्यानंतरच ना. किस्ता भिजलाय बघू काय? नाही अजून पाणी हो. चिल्ड बिस्लरी आणायची. बापरे भैया माणूस वयात आला की पैशाला विषय लांबच राहतो. आहे की नाही? बघा आता 4 फ्लॅट आहे ती इस्लामपुरात गडगंज आहे. माणूस सुनतोय आहे ना. अरे बास की अहो ती फोडू नका. ही बाद झालं भैया. चेचायचं आहे, चेचल्यावर मग कमी किती. अहो कमीचा विषय नसतो, क्वांटिटी त्याची बरोबर आहे. अरे ऐक की जरा हा थांब जरा मला कळते. ओके. हे काय बुक्का कुठल्या पण कंपनीचा वापरला तर चालते. आपल्याकडचं मिळणार आहे का? नाही हे कुठलं तर देणं ते. पण ते तुम्ही मला सांगितलं की एवढं मी पुढे घेताना विचार केला. लिस्ट पाठवलेली तुला काय सांगितलं? मसुरा फक्त अर्धा किलो आण. मग त्याच्यावरून तुला कळायला पाहिजे होतं आपल्या. अर्धा नाही किलो? तिथं डोकं चालतंय तुझं. अर्धा किलोला आपण पावशेर करणार होतो, तू आणलास 1 किलो. किती दिवस खायला? तू उठून जा, आज उठून जा, आज जा की उठून का जा. माझं मी करतो तुला. प्लेट घे आणि कांदा घे. कांदा शिरू नका शिरतो माझं मी, तू आज जाऊन बस. भैया तुम्ही सगळं करणार? अरे दे रे, माझ्या इच्छा झाली मसुरा करायचा. वाव. आपण चालू करूया का हॉटेल? मी वेटर थांबतो, मला काय भांडी बिंडी घासायची ती. थांब आज ट्रायल करूया, मग विचार करूया आपण त्याच्यावर. टाकू कुठे आपण? आणि लांबडी पिढी येते आपली कांदा कट करायची. तुम्हाला माहिती आहे का कांदा चिरताना जर का आपल्या डोळ्यात पाणी आलं तर बायकोला मायाची लागते आपल्या. चिरू पण नको. कांदा कसा उभाच चिरायचा ना. त्या लिस्ट मध्ये कसं लिहिलंय? बारीक लिहिलंय का कसं लिहिलंय बघ जर. थांबा बघतो. कांदा कसा पण चिरायला सांगितलाय तिने. आणि किती चिरायला सांगितलं विचारलंस का? होय की राव. तुला काय सांगते मसूर भिजू. डॉक्टर साहेब येणार आहे, वाढवून घे. डॉक्टर साहेबांच्या नावानं चॅंग बघ. किस्ता घालू आणि तेवढाच होतो का? नाही अजून 1.5 वाटी होत. होय बघा आता ती ही पण पाहुणं पण वाढेल ना. होय. अहो पण ही पुरण झाली पातेल. जयकर तुला का मोठ्या पातेल्यात भिजवायचं काय? कायलीत भिजू नको त्याच्यात मोठ्या ह्याच्यात भिजवू द्या. मसुऱ्याला कांदा लागतो ढीग. जेवढा मसुरा तेवढा कांदा लागतो. होय भैया पाणी केवढं बघावं नाही जरा पाणी अजून. तडक्याला सोय नाही. तडक्याला टेस्ट नाही काय नाही. दहा 16 तुम्ही आता. एक श्याम भैया के नाम. अक्षय भैया मध्ये ती सर म्हणायचं त्यांना. मला म्हणजे अजिबात तिकडे येऊ नको का? तो दाब देते रे मला तिकडे गेलो की. इस्लामपूरला तो दाब देते. आयुष्यात पहिल्यांदा एवढा मी लसूण सोडलाच. म्हणजे लगीन झाल्यावर असं करायला लागणार पर्याय नाही. नाही असं काय करायला लागत नाही. काय लगीन झाल्यावर? मी सांगितली तुला तुला करायला लागणार. तुझं मांडवली का बेताज बादशाह जोरो के आगे लसूण भी चलता है. नाही मी काय म्हणते ते तुला करायला लागणार, मला करायला लागणार. मला आवड आहे हो. मला आवड आहे. बाहेरची लढत तरी मिटवायच्या घरात लसूण सोलायचा. अरे जिरं आहे ती का? जिरं पण लागते ते. तर
तडक्याला जिरं लागते राव. आणू की असतील ना कधी आपण असतील तय का नाही काय भैया परफेक्ट जमते बरं का. आता लागणार काय प्रॉब्लेम नाही. 100% आता लागणार कोणतर पाहुणं पाहिजे पोरगी देणार का तर मनावर जावयाला जेवण करायला येतंय. इंस्टाग्रामची कृपा आहे माहिती आहे ना का. आता पुढलं काय बोलायला लावला का. पहिलं कसं असायचं माहितीये का बघा तुझं त्या इंस्टाग्राम मुळे का नाही सगळंच चालू झालंय रे. तुझं एंटरटेनमेंट चालू झालाय, तुला पैसे चालू झाले आणि तुला जे काय पाहिजे होते ते पण मिळालंय. त्यामुळे तुला टेन्शन नाही आता काय. आता तू वेळ सेटल झालायस. मी काय म्हणतो पहिलं कसं असायचं की पाहुणं पै ही ती पोरगी बघायला जायची ती परत पोरगी पसंत करायची ती. पण आता कसं आहे जमाना बदलला हो. जमाना सोशल मीडियावर आलाय. डाटा बायोडाटा तर कुठं आत्ता आलीच सोडा. बायोडाटा तर नेहमी गरज समजून घेतलं तर आहे नाही तर काय. पहिली रीतिरिवाज कसं होतं बाबा स्थळ सुचवायची ती पै पाहुण्यातली बाबा पोरगा आहे पोरगी आहे. त्यानंतर मग बघा बघी खानदानी पानदान सगळं बघत होती ती. आता गेलेच दिवस जमाने के संग चलो. आणि पहिले ती लग्न टिकत होती हो. आत्ताची लग्न टिकत नाही ती. आत्ताची लग्न टिकवायला लागती ती नाही असतो. हे आता मंगल कार्यालयांची अवस्था काय झाली. जागा देऊन जागा राहायला ती मंगल कार्यालयांच्याकडे शिकायचं. धडाधड बांधली ती आणि लग्न कुठं होती तेव्हा ती. हा मग किती फरक आहे माहितीये का. भयानक. खचून वर्षाभरात एक 4 ते 5 लग्न होत असतील एखाद्या मंगल कार्यालयात. मग बाकीचं काय राहिलं 360 दिवस काय त्याचं याच परत बसायचं. नाही अजून मापात आल्या. त्यात आमचं कसं झालंय माहितीये का. आमचं जाण्याला नाही लगीन नाही झालं. आता त्यात काय एवढं अशी किती तर माणसं आहे ती समाजात आजूबाजूला तुमच्या असते तीच. लय टेन्शन घ्यायचं नाही. शिजला का मसरा बापरे. हा बोला की. ओके आचार्य डॉक्टर आवरा तुम्ही. जिरे घाला कांदा टाका कांदा. ओके काय होत नाही टाका सगळा टाका. हो तेवढ्या मसाल्याला तेवढा कांदा चांगला असतो टाका. लाल झाला पाहिजे कांदा. मग आले डॉक्टर. सर हाऊ आर यू. ओके व्हॉट आर यू डुईंग नाव. कुकिंग फॉर अ गुड हेल्थ. ओके चिठ्ठीत काय कांदा कापून घेणे, हा तेलामध्ये लाल होईपर्यंत 2 सेकंद भाजून घेणे, जिरे घालणे, चालेल. घालणे. भाजून गेले म्हणजे ते चवीनुसार मीठ पण घालायचं. हा लाल वगैरे आहे हो. ऐका ना तुम्ही हे करू नका काय म्हणतात त्याला. डिस्टर्ब करू नका. I know how to do and what to do. Oh, sorry, sir. Don't worry, because I'm Yeah. extra RAM and I'm already. मीठ टाकू? मीठ थोडंसं टाका म्हणजे कांदा लवकर शिजतो. बघा बस ओके ऑल राईट. कसं असतं माहितीये का वान ना गुण काय तर लागला पाहिजेच. बस जिथं निगेटिव्ह आहे तिथं पॉझिटिव्ह असतच. बया विषय हार्ड आहे. बस कांदा पहिल्यांदा केवढा मोठा होता आणि आता केवढा बारीक झाला. म्हणजे कसं असतं माहितीये का करी पावडर घालणे आणि त्याला तडका मारणे. तुम्ही ते हे द्या लसूण जिरं पावडर. लसूण आपल्याकडे हा लसूण आहे. जिरे पावडर नाही. जिरा आहे. त्याला काय माहिती का त्याला जरा अजून ना मोठी फ्लेम पाहिजे. म्हणजे त्याला फक्त घेऊन यायला लागला आपलं. हा आता हा कांदा आहे ना बघा आता लाल 5 मिनिटात लावतो. 5 मिनिटात लसूण जिरे आणि घातलेले लसूण जिरे आणि फोडणी. ही फोडलं पाहिजे का आपल्याला लसूण. लसूण कडा नाही लसूण फोडायला लागते. नाही हो सर नाही ए विचार बरं ठीक आहे. मी काय सांगतो तुम्ही ज्यांना फोन केला त्यांना मला 1 मिनिट फोन लावून देतो. 1 मिनिट मला लगेच मी बबले अरे फोडायचं कशाने. माझं डोकं घे. बबलू भैया सर बोलणार आहे थांब जरा 1 मिनिट. ऐका ना कांदा ज्यावेळी आपण प्रॉपर परतून घेतला ठीक आहे. हो त्याच्यानंतर पुढं काय मला सांगायला.
एवढं मोठं 2 किलो मसाला भजी करायचं 2 किलो का 5 किलो? लसूण तडका बघ की क्वालिटी झाला नाही तर विचारणार मला पण म्हणणार तू रोयाला बोलून घे बघ जेव्हा चिठ्ठीत सांगितल्याप्रमाणे आमचा मसुरा खट्टमध्ये तयार झाला आणि शेवटला कसा आहे माहिती आहे का, डॉक्टर साहेब आणि इतर मंडळी गेली ती फिरायला. अहो गणपती चालू होता, गणरायांचा मिरवणुकीचा लास्ट दिवस होता. हो मग काय, ती गेली तिकडं ना आम्ही आपलं झोपलो. तसं आम्ही पण जाणार होतो मिरवणुकीत, पण झालं कसं, आधीच एकतर कटाळा आलेला, त्या सुट्टीच्या दिवसात फिरायचं म्हणजे नको वाटतंय. एकंदरीत सगळा असा सेटअप लावून घ्यायचा आणि मस्तपैकी चालू करायचं. ते कांद्याच्या पुढे एवढ्या मोठ्या का तर बारीक कांदा करायला टाईम लागतो म्हणून असं काय नाही. चला तर मग देतो बार ओढवून. कसं असते मजाच वेगळी हो. कसा झालाय मसुरा हां शेवट. पश्चिम महाराष्ट्र मसुऱ्या फिदा का तर करून बघा. साधी सिंपल रेसिपी लई यात नाही. आता कसं आहे, रूमवरली पोरं गेली ती कामाला, म्हणजे जशी येतील तशी गरम करून खाणार होती. करून ठेवलाय हळूहळू तर बघू. चांगली 7-8-10 जण जेवतील एवढा मसुरा आहे. 300 रुपये. काहीतरी आपलं रेग्युलर काय हॉटेलला असते, पण करून खाण्याची मजा आहे. हा बघा बाईट. शेवट जेकर एक नंबर मसुरा असते, एक नंबर. सगळेजण रोटी संग, चपाती संग, भाकरी संग, आम्ही पावा संग मसुरा खातो. अहो अजून मेस चालू व्हायची इथे. ओके तर कसा वाटला मग व्हिडिओ? काय तर करत राहायचं. हे किरकोळ गोष्टीतनी सुख असतं, कशाला तडच करायला. साधं सिंपल जेवणमान चांगलं असतं. काय घेऊन जायचं नाही आणि लय काय मिळवायचं नाही. हाय डिगी 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 चालत राहायचं. यायला जागरता हो तर मंडळी शेवटचं हो भाजायला लागलं. आता ह्यातनं पितो. हे राम 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 जमलं. तर मंडळी थांबतो इथेच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. सगळी भांडी बिडी धुवून झाली. आता मसुरा कडवट का ठेवायचा, तर जेवढा कडवल तेवढा चांगला लागतो मसुरा. किंवा की फ्लेवर कसा आलाय. शेवट